विरुद्धचा हात घ्यायचा आणि इथं ठेवायचं आणि अशा पद्धतीनं स्ट्रेच द्यायचं. त्याच्यामुळे होणार काय, इकडच्या साईडचे जे स्नायू आहेत ते सगळ्याला ताण पडणार आहे आणि कंबरदुखी वगैरे जे आहे किंवा पाठदुखी अशा पद्धतीचे व्यायाम आपले त्याच्यानंतर परत मूळ स्थितीमध्ये यायचे, पाय समोर करायचा आहे, दुसरा पाय गुडघ्यामधून दुमडायचा. आता मी डावा पाय सरळ ठेवलेला आहे, उजवा पाय गुडघ्यामधून दुमडलेला आहे. उजवा पाय दुमडलाय, डावा हात काय करायचं इकडे ठेवायचं आणि असं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं ताण देऊन इकडे बघायचं. आता काही जणांची प्रॅक्टिस झाली तर हा हात आहे ना, हा हात जमिनीला टेकतो. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला 2-3 वेळेस केलं तरी चालेल. त्याच्यानंतर आता जमलं तर बघा, हाच व्यायाम आहे पण थोडासा ताण त्याच्यामुळं जास्त पडणार आहे. उजवा पाय अगोदर आपण असा इथं ठेवला होता, या साईडला ठेवायचा ठेवलाय. त्याच्यानंतर मग डावा हात ठेवून अशा पद्धतीने हे करायचं. पहिल्यापेक्षा जास्त ताण पडतो का, आणि कुठं मध्ये जर दम लागला 10 सेकंद 20 सेकंद थांबा, काही फरक पडत नाही. कुठलाही व्यायाम प्रकारामध्ये थकवा जर आल्यासारखा वाटला, एक दीर्घ श्वास घ्यायचा, हळूहळू सोडायचं, असे 1-2 वेळेस श्वास घ्या, रिलीफ होऊन जाईल. परत दुसरा पाय इथं ठेवण्याऐवजी इकडे ठेवलाय आपण, हात असा आणि इकडे जाणार. सर्वजण एक साईडला एक इकडे करायला, एक इकडे करायला, व्यवस्थित त्याचे शूटिंग चालू आहे, व्यवस्थित करा सर्वजण. सगळे एकच पाय एकाच वेळेस, आपण एकच पाय एक वेळेस पोझिशन एकीकडे बघलेली दिसेल ना, आपली पोझिशन मी ठेवा. मी तुम्हाला पाय सुद्धा सांगेल, डावा उजवा करते ना त्या पद्धतीने करा. शूटिंग मध्ये थोडंसं व्यवस्थित. आपण दररोज केले तरी आपल्याला याचा फायदा होणार आहे. तुमची पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, जे आपले आजार आहेत ते सगळे आजार छोटे मोठे होणारच नाही. आणि म्हणून म्हटलेले कर्मयोग रहो निरोग. निरोगी राहायचं असेल तर ही योगा आपण केलेच पाहिजे. त्याच्यासाठी माऊलीने आपल्याला यावर्षीपासून आपल्या भक्तगणासाठी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पायाचे आणखी काही व्यायाम राहिलेले आहेत आपले. त्याच्यानंतर काय करायचे, हे जे पाय आहेत एक पाय दुमडून असा ठेवायचा. आता मी उजवा पाय सरळ आहे, डावा पाय असा ठेवलेला आहे. तुम्ही तोच घ्या म्हणजे व्यवस्थित वाटेल सगळ्याची. उजव्या पायावर डावा पाय, शिस्त दिसेल. उजव्या पायावर डावा पाय. महिला भगिनींना जे आसन करता येईल तेच करा. खरं म्हणजे योगाच्या याच्यासाठी पंजाबी ड्रेस वगैरे असला तर सगळे व्यायाम व्यवस्थित करता येतात. परंतु साडी असल्यामुळे तुम्हाला जे जमत ते करा, जे जमणार नाही ते प्रति लक्षात ठेवा, तुम्ही घरी करू शकता. मग काय करायचं, हा पायाचा पंजा हातात धरायचा आणि याला असं फिरवायचं. एखादा इंजिन सुरू करताना आपण त्या हँडलनं फिरवतो ना, त्या पद्धतीनं फिरवायचं. असं 4-5 वेळेस इकडून असं फिरवायचं, परत त्याला विरुद्ध दिशेने फिरवायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते पायाचं जे मनगट आहे इथं जे सगळे स्नायू मोकळे होणार, हे सगळे जॉईंट आहेत. या जॉईंटला असं व्यायाम दिला आपण तर त्याच्यामध्ये वंगण आपोआप मिळणार आहे. आपण गाडीला जसं तेल घालतो ना, गोळे घालतो ना, तर ते कुरकुर आवाज येत नाही. आता तुम्ही कडकड आवाज यायला की व्यायाम नसल्यामुळे. त्याच्यानंतर हे असे दोन्ही बाजूला 5-5 वेळेस फिरून झालं की हा पाय असा घ्यायचा, जसं लेकराला वटीत घेतो का ना तशा पद्धतीने, आणि हा असा हलवायचा. जो ना आपण लेकराला त्या पद्धतीने. परत पाय सरळ करायचे. आता उजवा पाय डाव्या पायावरती घ्या असा
तीच कृती पूर्वी जशी केली आपण तसं हाताने याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज उलट सुलट फिरवायचं 5 वेळेस उलट फिरवायचं 5 वेळेस उलट फिरवायचं सगळ्यासाठी वय कोणाचं कितीही असू द्या सगळ्यासाठी उपयुक्त अशा प्रकारची ही आसनं आहेत म्हणून मी कॉमन तुम्हाला सांगतोय सगळ्यांनी अशा पद्धतीनं घरी व्यायाम आपल्याला करायचे तर खऱ्या अर्थानं कुटुंबावरीनं हे ते योग दिनाचं आयोजन केलं ते आपल्याला उपयोगात येणार बऱ्याच दिवस आपण कुटुंबावरीकडे समस्या घेऊन जातो की माऊली माझी पाठ दुखते माऊली माझी कंबर दुखते माझा हात दुखतो हाताला मुंग्या येतात हे सगळे व्यायाम जर घरी आपण केले तर कुठलाच प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आता माझे वय 60+ आहे काका 60च्या वर आहे पण मी नियमित हे घरी करतो त्याच्यामुळे आता सहज करता येतात मला आणि त्याच्यामुळे आजपर्यंत तरी निरोगी आहे एवढंच नाही तर आपण जे हे सगळे आसनं केले घरी तर शुगर आहे BP आहे थायरॉइड आहे अशासारखे आजार सुद्धा कमी होतात कारण शरीरामध्ये जेवढे आपल्या पार्ट आहेत मग हृदय असेल फुफ्फुसे असतील लिव्हर असेल त्याच्यानंतर पॅन्क्रियाटिस असतील या सगळ्या याचा अवयवाचं आरोग्य सुधारण्याचं काम हे योग करत असतं आणि म्हणून असे योगाचे साधे साधे प्रकार आपल्याला करायचे त्याला एक पाय झाला का तुमचं पाय याला जोजवलं त्याला अशा पद्धतीने हे करा त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या